हे आपण प्रीवियस लेक्चरमध्ये डिस्कस केलं. लास्टला आपण एक अजम्पशन बघितलं होतं की प्लेन सेक्शन बिफोर बेंडिंग रिमेन्स प्लेन आफ्टर बेंडिंग. त्या अजम्पशनचा मिनिंग काय होत असतो की स्ट्रेन व्हेरिएशन जे आहे क्रॉस सेक्शनमध्ये ते कसं आहे, लिनियर आहे. म्हणजे न्यूट्रल ॲक्सिसला जर बघितलं तर स्ट्रेनची व्हॅल्यू असते 0, एक्स्ट्रीम फायबर एक्स्ट्रीम लेअरला न्यूट्रल स्ट्रेनची व्हॅल्यू असते मॅक्झिमम. हा जो प्रिन्सिपल आहे किंवा हे जे थेरम आहे हा किंवा अजम्पशन आहे हे कोणी दिलेलं आहे, युलर आणि बर्नौलीने. ओके, सो हे बेसिक पॉईंट जे आहे मित्रांनो लक्षात असू द्या. दिस इज ऑल रिलेटेड टू द WSM मेथड, वर्किंग स्ट्रेस मेथड. सो की पॉईंट काय आहे इथला की वर्किंग स्ट्रेस मेथड जी आहे इट इज सेफेस्ट मेथड अमॉंग ऑल 3 बट इट इज अनइकॉनॉमिकल मेथड. आता बघूया सेकंड मेथड ज्याचं नाव आहे अल्टिमेट लोड मेथड. आता अल्टिमेट लोड मेथड का वापरत नाही, IS कोड आपल्याला काय म्हणतं की ही मेथड यूज करू नका. याचं कारण काय बघा, तर इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. आधी समजून घ्या राजांनो, ही अल्टिमेट लोड मेथड जी आहे सेकंड मेथड. ओके, अल्टिमेट लोड मेथड ही अल्टिमेट लोड मेथड काय यूज करत नाही, याचं कारण आहे की इथं जो काही आपण फॅक्टर ऑफ सेफ्टी यूज करतो ना तो असतो 1. फॅक्टर ऑफ सेफ्टी किती यूज करतोय आपण ह्या केसमध्ये, सो हिअर द फॅक्टर ऑफ सेफ्टी इज इक्वल टू 1. मग सर काय होईल हो, फॅक्टर ऑफ सेफ्टी जर का आपण 1 यूज केला तर याच्यामुळे काय होणार आहे लक्ष द्या. बघा, डिझाईन करताना आपण कोणत्याही मटेरियलची ॲक्च्युअल स्ट्रेंथ यूज करत नाही, तर आपण अलोएबल और परमिसिबल स्ट्रेंथ व्हॅल्यू आपण काय करत असतो, कन्सिडर करत असतो. मग ती कशी कॅल्क्युलेट केली जाते, तर बघा परमिसिबल और अलोएबल स्ट्रेंथ किंवा स्ट्रेस कसा कॅल्क्युलेट करतो आपण, तर आपण कॅल्क्युलेट करतो त्याची वर्किंग स्ट्रेस. वर्किंगचा मिनिंग होतो मित्रांनो ॲक्च्युअल वर्किंग स्ट्रेस और ॲक्च्युअल स्ट्रेस डिवायडेड बाय द फॅक्टर ऑफ सेफ्टी, डिवायडेड बाय द फॅक्टर ऑफ सेफ्टी. आता वर्किंग स्ट्रेस मेथड प्रीवियस जी मेथड आहे 1 नंबरची मेथड, याच्यामध्ये कॉन्क्रीटसाठी आपण फॅक्टर ऑफ सेफ्टी इथं यूज करत होतो 3. म्हणजे त्यामुळे काय व्हायचं की वर्किंग स्ट्रेंथ जी आहे ॲक्च्युअल त्याला 3 ने जर का आपण डिवाइड केलं तर स्ट्रेनची व्हॅल्यू कमी येत होती. म्हणजे स्ट्रेनला आपण अंडर इस्टिमेट करत होतो. आणि एखाद्या मटेरियलची स्ट्रेंथ कमी आहे असं जर का तुम्ही विचार करत असाल तर त्यावेळेस मोठा क्रॉस सेक्शन द्यावा लागतोय, हे आपण बघितलं. पण या केसमध्ये मी तुम्हाला काय म्हणतोय की कॉन्क्रीटसाठी आणि स्टीलसाठी दोघांसाठी फॅक्टर ऑफ सेफ्टी आपण किती यूज करणार आहोत अल्टिमेट लोड मेथडमध्ये 1. मग जर राजांनो आपण फॅक्टर ऑफ सेफ्टी हा जो फॅक्टर ऑफ सेफ्टी आहे तो जर का आपण 1 यूज केला तर ह्या केसमध्ये जी परमिसिबल व्हॅल्यू असेल, परमिसिबल स्ट्रेस किंवा स्ट्रेंथ म्हणूया, ठीक आहे, स्ट्रेंथ और स्ट्रेस याची व्हॅल्यू किती येणार, वर्किंग स्ट्रेस. ओके, आता याचा मिनिंग काय झाला सर, एखाद्या मटेरियलची जी ॲक्च्युअल स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ आपण डिझाईन किंवा परमिसिबल म्हणून कन्सिडर करतोय. मग आता कॉन्क्रीटच्या याच्यामध्ये तुम्हाला मी समजून सांगतो. सपोज एक कॉन्क्रीट आहे M30 ग्रेडचा कॉन्क्रीट आहे, M30 ग्रेडचा. मग या M30 वरून आपल्याला काय समजतं, याच्यावरून लक्षात येतं की हा 30 काय डिनोट करतो, इट गिव्स द कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ ऑफ दिस कॉन्क्रीट इन मेगापास्कल आफ्टर 28 डेज ऑफ क्युरिंग. ही त्याची कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ झाली. या कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथला राजांनो वर्किंग और सर्व्हिस स्ट्रेंथ म्हणूया. त्या कॉन्क्रीटची ती काय आली, वर्किंग स्ट्रेंथ और सर्व्हिस स्ट्रेंथ. मग याला जर का तुम्ही 3 ने डिवाइड केलं तर त्या केसमध्ये आपल्याला 10 भेटतो, त्याला म्हणतात परमिसिबल स्ट्रेंथ इन केस ऑफ WSM मेथड. पण आता ही जी वर्किंग और सर्व्हिस आहे ही आहे न्यूमरेटरला, फॅक्टर ऑफ सेफ्टी आहे 1, तर त्या केसमध्ये जी ॲक्च्युअल स्ट्रेंथ व्हॅल्यू आहे, ॲक्च्युअल म्हणजे वर्किंग किंवा सर्व्हिस, यालाच आपण काय म्हणतोय, परमिसिबल. जेव्हा फॅक्टर ऑफ सेफ्टी असतो 1, याचा मिनिंग काय की त्या मटेरियलची आपण ॲक्च्युअल स्ट्रेस घेण्याची जी कपॅसिटी आहे म्हणजे ॲक्च्युअल जी स्ट्रेंथ आहे ती आपण कन्सिडर करतोय. म्हणजे सपोज आता कॉन्क्रीट 30चा आहे तर हा काय 30 मेगापास्कल एवढा लोड घेऊ शकतो असं आपण कन्सिडर करतोय. मग 30 घेऊ शकतो आणि त्याचा वापर करून जर का आपण डिझाईन केलं. आता लक्ष द्या, मग कालचंच एक्झाम्पल घेऊया. आता हा एक रेक्टँग्युलर ब्लॉक आहे बरोबर, आणि याच्यावरती काय की असा लोड येतोय 100 न्यूटनचा. हा 100 न्यूटनचा ब्लॉक आहे, लोड येतो याच्यावरती. आणि याचा क्रॉस सेक्शन किती असला पाहिजे, एरिया किती असला पाहिजे, जर का मी याला M30 ग्रेडच्या कॉन्क्रीटपासून बनवतोय, M30 ग्रेडच्या कॉन्क्रीटपासून मी याला बनवतोय, 100 न्यूटनचा लोड वरतून येणार आहे, तर त्या केसमध्ये एरिया किती असला पाहिजे. मग राजांनो बघा आपण एरिया कसा कॅल्क्युलेट करणार, सो एरिया इज इक्वल टू
इज इक्वल टू फोर्स डिवायडेड बाय द स्ट्रेस, कारण स्ट्रेसची व्हॅल्यू काय असते, स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. मग फोर्स किती येतो राजांनो, या एक्झाम्पलमध्ये 100 न्यूटनचा फोर्स, आणि स्ट्रेस व्हॅल्यू किती घेतोय आपण, स्ट्रेस व्हॅल्यू परमिसिबल स्ट्रेसची जी व्हॅल्यू आहे ती किती घेतोय मी, ॲक्च्युअल वर्किंग. सो ॲक्च्युअलमध्ये किती आहे हा 30. मग याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला काय भेटणार आहे, हा फोर्स आहे न्यूटन, ठीक आहे ना, हा किती आहे न्यूटन पर mm² आहे. तर हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल 3.33 mm² तुम्हाला इथून एरिया मिळणार आहे, ठीक आहे. सो हा एवढा एरिया जो आहे तो आपल्याला इथं प्रोव्हाइड करावा लागेल. पण मित्रांनो हा एरिया कॅल्क्युलेट जो केला आहे आपण, कॅल्क्युलेट करताना मी या मटेरियलची ॲक्च्युअल स्ट्रेंथ इथं कन्सिडर केली आहे. कोणती स्ट्रेंथ कन्सिडर केली आहे, ॲक्च्युअल. मग जर का इन फ्युचर लोड जर का वाढला, काही कारणाने जर का लोड वाढला, 100चा 110 झाला, तर त्या केसमध्ये हा जो एरिया आहे तो लोड घेऊ शकेल का, तो घेणार नाही. त्या केसमध्ये तो ब्रेक होऊन जाईल. लक्ष द्या मी काय म्हणतोय, 100 न्यूटन लोड घेण्यासाठी आपल्याला एवढा एरिया प्रोव्हाइड करावा लागेल, 3.33 mm². मग तुम्ही प्रोव्हाइड करून दिला, पण फ्युचरमध्ये जर का अचानक लोड वाढला तर त्या केसमध्ये हा एरिया तो लोड घेऊ शकतो का, नाही घेणार. समजते, म्हणजे हे स्ट्रक्चर आपलं फेल होणार आहे. मग या मेथडचा फायदा काय, म्हणजे ॲडव्हान्टेजेस काय आणि डिसॲडव्हान्टेजेस काय आहे, की या मेथडमध्ये स्ट्रेंथ आपण कंप्लीट कन्सिडर करतो, मटेरियलची पूर्णच्या पूर्ण स्ट्रेंथ आपण कन्सिडर करतो. त्यामुळे काय होतं की जो काही क्रॉस सेक्शनल एरिया लागणार आहे तो ॲक्च्युअल क्रॉस सेक्शन एरिया आपल्याला लागत असतो, बरोबर. जेवढा रिक्वायर्ड आहे तेवढाच एरिया आपल्याला लागत असतो. बट डिसॲडव्हान्टेजेस काय आहे की इन केस फ्युचरमध्ये जर का लोड वाढला तर त्या केसमध्ये हे स्ट्रक्चर ब्रेक होऊन जाईल. म्हणजे अल्टिमेट लोड मेथडचा वापर करून जर का तुम्ही स्ट्रक्चर डिझाईन केलं तर हे स्ट्रक्चर इकॉनॉमिकल असतं, कारण जेवढा एरिया लागतोय तेवढाच प्रोव्हाइड करतोय आपण क्रॉस सेक्शनचा, आणि तेवढंच मटेरियल आपण प्रोव्हाइड करणार. जेवढं मटेरियल लागणार आहे तेवढंच आपण प्रोव्हाइड करतोय, म्हणजे काय, इकॉनॉमिकल डिझाईन आपण करतो राजांनो. बट सेफ्टीचा जर का विचार केला, इन फ्युचर इफ देर इज अ पॉसिबिलिटी टू इन्क्रीज द लोड, तर त्या केसमध्ये हे स्ट्रक्चर फेल होणार आहे. म्हणजे अल्टिमेट लोड मेथडचा वापर करून डिझाईन केलेलं स्ट्रक्चर, हे स्ट्रक्चर कसं असतं, इकॉनॉमिकल असतं. बट हे स्ट्रक्चर अनसेफ, मीन्स सेफ्टी तिथं कन्सिडर केलेली नाही आहे, ठीक आहे. सो हे जे काही पॉईंट्स आहेत ते महत्त्वाचे आहेत, की या मेथडमध्ये फॅक्टर ऑफ सेफ्टी जो आहे 1 असतो फॉर मटेरियल स्ट्रेंथ, त्यानंतर कंप्लीट स्ट्रेंथ आपण कन्सिडर करतो, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल इज कन्सिडर, कंप्लीट स्ट्रेंथ आपण कन्सिडर करतो मटेरियलची पूर्ण. त्यामुळे हे जे डिझाईन आहे हे डिझाईन कसं होतं मित्रांनो, इट इज इकॉनॉमिकल डिझाईन आपल्याला इथे भेटणार आहे. जेवढा एरिया रिक्वायर्ड आहे तेवढाच लागतोय. बट सेफ्टीचा विचार केला, सो नो सेफ्टी, या केसमध्ये आपल्याला सेफ्टी मिळत नाहीये. म्हणजे फ्युचरमध्ये लोड जर वाढला तर हा स्ट्रक्चर किंवा हे जे क्रॉस सेक्शन आहे हे तो लोड घेऊ शकत नाही. या अशा पद्धतीच्या 2 मेथड आहेत. मग IS कोड आपल्याला काय रेकमेंड करतंय की जरी ही मेथड इकॉनॉमिकल असली राजांनो, पण ही सेफ मेथड नाहीये, त्यामुळे ही मेथड आपण डिझाईन करताना वापरायची नाहीये. अल्टिमेट लोड मेथड, एकतर वर्किंग स्ट्रेस मेथड वापरा, पण ती वर्किंग स्ट्रेस मेथड सुद्धा ठराविक स्ट्रक्चरलाच वापरायची, कारण ती सेफ्टी देते पण तिथं कॉस्ट वाढणार आहे, ठीक आहे. सेफ्टी देते म्हणून आपण त्याला यूज करतोय, कॉस्टचा विचार जो आहे तो सेकंडरी आहे. प्रायमरी विचार असतो सेफ्टीचा. स्ट्रक्चर डिझाईन करताना तुम्ही विचार करणार आहे 10-10, 12-12 मजली तुम्ही इमारत बांधून टाकली आणि ती अचानक पडली, मग त्यामुळे काय होणार आहे की बऱ्याचशा कमर्शियल गोष्टींचं नुकसान होणार आहे, वरतून बरीचशी जीवितहानी सुद्धा होणार आहे. तर सगळ्यात पहिले ॲज अन इंजिनियर आपल्याला सेफ्टीचा विचार करायचा असतो. मग जी मेथड सेफ आहे ना ती आपण ॲडॉप्ट करणार, मग नंतर त्याची इकॉनॉमी मीन्स त्याची कॉस्ट कमी कशी करता येईल त्यावर आपण विचार करूयात. ओके. सो वर्किंग स्ट्रेस मेथड सेफेस्ट मेथड आहे, त्यामुळे त्याला काही स्ट्रक्चरसाठी यूज केलं जातं. ही मेथड सेफ नाही आहे, इथे ॲक्च्युअल स्ट्रेंथ आपण कन्सिडर करतो, आणि त्यामुळे जर का फ्युचरमध्ये लोड वाढला तर स्ट्रक्चर ब्रेक होणार आहे. त्यामुळे मित्रांनो ही मेथड आपण वापरत नाही. मग त्यानंतर आपल्याला आता अशी मेथड हवी आहे की ती मेथड सेफ पण पाहिजे आणि इकॉनॉमिकल पण पाहिजे. सो अशी मेथड आपल्याला हवी आहे की त्या मेथडचा वापर करून जर का आपण स्ट्रक्चर डिझाईन केलं तर ते स्ट्रक्चर सेफसुद्धा असेल आणि इकॉनॉमिकलसुद्धा असेल. आणि मग ती मेथड आहे 3 नंबरची सगळ्यात महत्त्वाची मेथड आहे मित्रांनो, लिमिट स्टेट मेथड, ठीक आहे.
सो थर्ड मेथड जी आहे सगळ्यात इम्पॉर्टंट मेथड आहे लिमिट स्टेट मेथड. लिमिट स्टेट मेथड. ओके, त्याला शॉर्ट मध्ये आपण काय म्हणतो, LSM, लिमिट स्टेट मेथड. बघा चला, आता यानंतर जे काही डिझाईन मी तुम्हाला शिकवेल, बीम कसं डिझाईन करायचं, कॉलम कसं डिझाईन करायचं, तर हे सगळं आपण शिकणार आहोत लिमिट स्टेट मेथडचा वापर करून. ही सगळ्यात महत्त्वाची मेथड आहे. या केसमध्ये आपल्याला सेफ्टी पण मिळते आणि आपली इकॉनॉमिकल पण अचीव होते. सो ही मेथड खूप महत्त्वाची आहे, लिमिट स्टेट मेथड. तर आता त्याला ही मेथड एक्झॅक्ट आपण समजून घेऊ, ॲक्च्युअलमध्ये याच्यात काय होतं आणि कोणत्या प्रकारचे अजम्पशन्स आहेत आणि याचा वापर करून बीम कसा डिझाईन केला जातो. ओके, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आता शिकवणार आहे. आता बघा, याच्या आधी जे काही तुम्ही 2 मेथड शिकलात त्या दोघं मेथडचं अजम्पशन जे आहेत ते मात्र लक्षात असू द्या. ते अजम्पशन एक्झाममध्ये डायरेक्टली विचारले जात असतात. ओके, अजम्पशन्स व्यवस्थित नोट डाऊन करा आणि त्याला रिवाईज करत राहा. आता या मेथडमध्ये सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या आपण 1 बाय 1 समजून घेऊया. आधी या मेथडमध्ये काय केलं जातं, त्याचे अजम्पशन्स काय आहेत आणि मग बीम कसा डिझाईन होतो. चला तर मग आपण सुरुवात करूया. लिमिट स्टेट मेथड. आतापर्यंत वर्किंग स्ट्रेस मेथडमध्ये आपण फक्त मटेरियलची स्ट्रेंथ कन्सिडर करत होतो. मटेरियलची स्ट्रेंथ या मेथडमध्ये मित्रांनो मटेरियलची स्ट्रेंथ पण कन्सिडर केली जाते आणि एक्सटर्नली जो काही लोड येणार आहे त्याचाही इफेक्ट इथं कन्सिडर केला जातो. म्हणजे कसं सर, तर याची बेसिक जी फिलॉसॉफी आहे त्यामध्ये 2 पॉईंट महत्त्वाचे आहेत. बघा कोणते 2 पॉईंट, तर पहिला पॉईंट आहे की यामध्ये आपण काय करतो, ओव्हर एस्टिमेशन ऑफ लोड. ओव्हर एस्टिमेशन ऑफ लोड हा फर्स्ट पॉईंट आहे, जो की खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. लिमिट स्टेट मेथडमध्ये आपण लोड जो आहे तो ओव्हर एस्टिमेट करतो. म्हणजे काय सर, लक्ष द्या आता इकडे. आता हा एक बीम आहे बरं का, हा बीम असा सपोर्ट केलेला आहे कॉलमवरती आणि या बीमवरती असा युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड येतोय, ज्याची व्हॅल्यू आहे सपोज 30 किलो न्यूटन पर मीटर. अशा पद्धतीचा एक बीम आहे, सिम्पली सपोर्टेड बीम, ज्याला कॉलमने सपोर्ट दिलेला आहे. त्याच्यावरती युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड आहे 30 किलो न्यूटन पर मीटर एवढ्या मॅग्निट्यूडचा. तर आता मला जेव्हा डिझाईन करायचं आहे, मला कोणीतरी सांगितलं की सर तुम्हाला एक बीम डिझाईन करायचं आहे, म्हणजे त्या बीमची विड्थ किती असेल, डेप्थ किती असेल, त्याच्यात किती बार मी यूज करू हे तुम्ही आम्हाला सांगा. हे डिझायनिंगचं काम मला करायचं, बरोबर. तो माझ्याकडे आला, पण आता त्यासाठी मी कोणती मेथड यूज करतोय, लिमिट स्टेट मेथड. आणि लिमिट स्टेट मेथडमध्ये काय केलं जातं की स्ट्रक्चरवरती येणारा जो काही एक्सटर्नल लोड आहे त्याला ओव्हर इस्टिमेट करा. ओव्हर इस्टिमेट करा म्हणजे त्याची व्हॅल्यू वाढवून घ्या तुम्ही. का, सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूने हे खूप गरजेचं आहे. याच्यावरती ॲक्च्युअल लोड किती येतो राजांनो, 30 किलो न्यूटन, पण आपण काय करणार, या लोडला वाढवून घेणार. आता हा जो 30 किलो न्यूटनचा लोड आहे याला म्हटलं जातं इट इज सर्व्हिस लोड. हा जो लोड आहे हा कोणता लोड आहे, सर्व्हिस लोड, किंवा त्याला दुसरं नाव आहे वर्किंग लोड. वर्किंग लोड, और त्यालाच आपण म्हणू शकतो की हा जो लोड आहे हा ॲक्च्युअल लोड आहे. या स्ट्रक्चरवरती येणारा हा लोड जो आहे तो ॲक्च्युअल लोड आहे. सो आपल्याला असा बीम डिझाईन करायचा आहे की जो 30 किलो न्यूटन पर मीटरचा UDL काय करू शकतो, रेजिस्ट करू शकतो. क्लिअर. मग हा जो वर्किंग लोड आहे किंवा सर्व्हिस लोड आहे किंवा ॲक्च्युअल लोड आहे, याला मी काय करणार आहे, ओव्हर इस्टिमेट करणार आहे. मग तो जो ओव्हर इस्टिमेटेड लोड असतो, जो ओव्हर इस्टिमेट झालेला लोड असतो, त्या लोडला काय म्हटलं जातं, डिझाईन लोड. त्याला काय म्हणतात, डिझाईन लोड. डिझाईन लोड. डिझाईन लोड म्हणजे काय, ओव्हर इस्टिमेटेड लोड, त्याची व्हॅल्यू वाढवलेली असते. मग ती कितीने वाढवणार आणि कशी वाढवणार, तर हा बघा, हा तुमचा ॲक्च्युअल लोड ज्याला मी वर्किंग लोड म्हणतो, हा झाला ॲक्च्युअल लोड, वर्किंग लोड. ओके. तर मित्रांनो आता जर का एखाद्या व्हॅल्यूला जेव्हा आपण इन्क्रीज करत असतो त्यावेळेस आपण त्याला मल्टिप्लाय करतो. मग आपण काय करणार आहोत इथं, याला एका फॅक्टरने मल्टिप्लाय करणार मी इथं, आणि तो फॅक्टर असेल गॅमा सफिक्स एफ. गॅमा सफिक्स एफ या फॅक्टरने आपण त्याला काय करूया, मल्टिप्लाय करूया. ठीक आहे, या फॅक्टरने आपण त्याला मल्टिप्लाय करणार आहोत. आणि हा गॅमा एफ किती असला पाहिजे सर, ज्यावेळेस सिंगल टाईपचा लोड ॲक्ट झालेला असेल. आता हा सिंगल UDL आहे, तर त्या केसमध्ये या गॅमा एफची व्हॅल्यू असते 1.5. त्याची व्हॅल्यू किती असते, 1.5. मग गॅमा एफ आहे 1.5 आणि तुमचा वर्किंग लोड किती आहे रे, 30. मग यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर किती येतंय, 40 किलो न्यूटन पर मीटर.
आणि हा काय झाला राजांनो आपला डिझाईन लोड. हा झाला डिझाईन लोड. म्हणजे ज्या वेळेस मला एखादं स्ट्रक्चर डिझाईन करायचंय आणि तो स्ट्रक्चर 30 किलो न्यूटन पर मीटर एवढा लोड त्याच्यावरती येणार आहे, तर त्या केसमध्ये मी तो लोड काय करतो, वाढवून घेतो. जर तो 30 किलो न्यूटन पर मीटर येणार आहे, त्याला 1.5 ने मल्टिप्लाय करायचं, किती व्हॅल्यू आली 45. म्हणजे मी डिझाईन करताना असं समजेल की या बीमवरती किती लोड येतोय, 45 किलो न्यूटन पर मीटरचा लोड येतोय. त्यामुळे जे काही डिझाईन मी देणार आहे ते डिझाईन कसं असणार आहे, सेफ डिझाईन असणार आहे. मग आता फ्युचरमध्ये 30च्या ऐवजी जर 40 जरी झाला तरी तो सेफली त्याला काय करू शकतो, बॅलन्स करू शकतो. सो हे फर्स्ट फिलॉसॉफी आहे ह्या मेथडची, की याच्यामध्ये आपण लोडला काय करत असतो, इन्क्रीज करून घेत असतो. ओव्हर इस्टिमेशन ऑफ दी लोड. आणि तो ओव्हर इस्टिमेटेड लोड जो असतो त्याला म्हटलं जातं डिझाईन लोड. मग तो कसा ओव्हर इस्टिमेट करतो आपण, ॲक्च्युअल जो लोड आहे, वर्किंग जो लोड आहे किंवा सर्व्हिस जो लोड आहे, ॲक्च्युअल लोड, वर्किंग लोड, सर्व्हिस लोड हे सगळं एकच. याला आपण एका गॅमा एफने मल्टिप्लाय करतो आणि दॅट गॅमा एफ जो आहे मित्रांनो याला म्हटलं जातं पार्शल फॅक्टर ऑफ सेफ्टी. याला काय म्हणतात, पार्शल फॅक्टर ऑफ सेफ्टी. सो बघा लक्ष द्या, हा जो इथं गॅमा एफ आहे, वेअर दिस गॅमा एफ इट इज फॅक्टर ऑफ सेफ्टी, फॅक्टर ऑफ सेफ्टी फॉर लोड. कशासाठीचा आहे तो, फॉर लोड. ओके. आणि यालाच काय म्हटलं तर पार्शल फॅक्टर ऑफ सेफ्टी, पार्शल फॅक्टर ऑफ सेफ्टी. तर का सर त्याला पार्शल फॅक्टर म्हणतोय आपण, बघू आपण. बट इट इज द फॅक्टर ऑफ सेफ्टी फॉर लोड, कारण लोडला मल्टिप्लाय केलेला आहे. आणि ज्या केसमध्ये सिंगल लोड असतो, सिंगल लोड, तर त्या केसमध्ये याची व्हॅल्यू किती घ्यायची, 1.5. मग तुम्ही म्हणाल की सर आता लाईव्ह लोड पण आहे, डेड लोड पण आहे, विन लोड पण आहे, मग त्या केसमध्ये IS कोडने आपल्याला सेपरेट प्रोव्हिजन दिलेत. बट जर का सिंगल लोड असेल तर त्या केसमध्ये फॅक्टर ऑफ सेफ्टी फॉर लोड घ्यायचा 1.5, मल्टिप्लिकेशन केल्यानंतर येईल डिझाईन लोड, आणि या डिझाईन लोडचा वापर आपण इथं करू शकतो. सो ही जी मेथड आहे मित्रांनो, हे झालं फर्स्ट फिलॉसॉफी की ओव्हर इस्टिमेशन ऑफ दी लोड. सेकंड काय की अंडर इस्टिमेटिंग दी स्ट्रेंथ. आता मी काय करतो, हा जो पार्ट आहे याला मी स्मॉल करून घेतो. ओके. चला, आता फर्स्ट पॉईंट क्लिअर झाला तुम्हाला लिमिटेड मेथडचा. तर याच्यामध्ये आपण जो काही ॲक्च्युअल लोड येणार आहे स्ट्रक्चरवरती त्याला आपण वाढवून घेत असतो. सेकंड पॉईंट आहे असा, सेकंड पॉईंट काय की अंडर इस्टिमेटिंग स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, लोड वाढवून घ्या आणि मटेरियलची स्ट्रेंथ ही कमी आहे असं अझूम करा. बरोबर. म्हणजे एखादा मटेरियल, बघा लक्ष द्या, याचं मिनिंग काय होतं, अंडर इस्टिमेटिंगचा मिनिंग काय होतो, एखादा कॉन्क्रीटचा ब्लॉक आहे जो 100 किलो न्यूटनचा लोड ॲक्च्युअलमध्ये घेऊ शकतो, पण आपण काय कन्सिडर करतोय की तो 80च घेतोय. किती घेतोय, फक्त 80. त्यामुळे काय करावं लागेल, आपल्याला काय करावं लागेल की हा फक्त 80 किलो न्यूटनचा लोड घेतोय ना, त्यासाठीच आपण त्याला यूज करणार. बरोबर. पण ॲक्च्युअलमध्ये तो किती घेऊ शकतोय, 100. पण आपण असं समजतोय की तो लोड कमी घेतोय. बरोबर. म्हणजे फ्युचरमध्ये जर का 80चा 90 झाला तरी ते डिझाईन कसं असणार आहे, सेफ असणार आहे. सो स्ट्रेंथला आपण काय करतोय, अंडर इस्टिमेट करतोय. त्या मटेरियलच्या स्ट्रेंथला आपण अंडर इस्टिमेट करतोय आणि जो काही लोड येणार आहे त्याच्यावरती तो लोड आपण वाढवून घेतोय. ओव्हर इस्टिमेशन ऑफ द लोड आणि अंडर इस्टिमेटिंग दी स्ट्रेंथ. ओके. मग आता अंडर इस्टिमेट आपण कशाने करतो, आपण प्रिव्हियसली WSM मध्ये पण शिकलो. अंडर इस्टिमेट स्ट्रेंथला जर कमी करायची असेल तर एका फॅक्टर ऑफ सेफ्टीने डिव्हाइड करायचा असतो. ठीक आहे. मग आपण बघा इथं डिझाईन स्ट्रेंथ म्हणतो मी त्याला, डिझाईन स्ट्रेंथ कशी कॅल्क्युलेट करणार, मग त्याची सर्व्हिस मध्ये असणार वर्किंग स्ट्रेस, म्हणजे त्याची ॲक्च्युअल स्ट्रेस किंवा सर्व्हिस स्ट्रेस. ठीक आहे. डिवाइडेड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. इथं फॅक्टर ऑफ सेफ्टीने मल्टिप्लाय करतो, इथं फॅक्टर ऑफ सेफ्टीने आपण डिवाइड करतो. मित्रांनो इथं आपण 2 फॅक्टर ऑफ सेफ्टी यूज करतोय.
एक लोडसाठी आणि एक मटेरियलच्या स्ट्रेंथसाठी. दोन फॅक्टर ऑफ सेफ्टी इथं म्हणजे लक्ष द्या, दोन फॅक्टर ऑफ सेफ्टी आहेत म्हणून इथं वर्ड आहे पार्शल फॅक्टर ऑफ सेफ्टी. एक फॅक्टर ऑफ सेफ्टी आपण लोडसाठी वापरतोय, एक आपण कशासाठी वापरतोय, मटेरियलच्या स्ट्रेंथसाठी. सो पार्शल फॅक्टर ऑफ सेफ्टी ही कन्सेप्ट इथे येते. पार्शल फॅक्टर ऑफ सेफ्टी का म्हटलं जातं, कारण एक फॅक्टर ऑफ सेफ्टी आपण लोडसाठी यूज करतो, एक मटेरियलच्या स्ट्रेंथसाठी यूज करतो. सो पार्शली हे डिवाइड झालेले आहेत. आतापर्यंत वर्किंग स्ट्रेस मेथड, अल्टिमेट लोड मेथड याच्यामध्ये आपण एकच फॅक्टर ऑफ सेफ्टी यूज केला आहे मटेरियलच्या स्ट्रेंथसाठी. तिथं आपण लोड वाढवलेला आहे का, नाही. ओके, सो इथं लोडसाठी पण आणि स्ट्रेंथसाठी पण सेपरेट फॅक्टर ऑफ सेफ्टी आहेत म्हणून यांना पार्शल फॅक्टर ऑफ सेफ्टी म्हटलं जातं. मग आता हा बघा, डिझाईन स्ट्रेंथ, एखाद्या मटेरियलची स्ट्रेंथ कशी कॅल्क्युलेट करायची, तो ॲक्च्युअलमध्ये किती स्ट्रेस घेऊ शकतो डिवायडेड बाय द फॅक्टर ऑफ सेफ्टी, म्हणजे कमी करून घ्यायची. मग आता जर का कॉन्क्रीट असेल, सपोज फॉर कॉन्क्रीट, सो कॉन्क्रीटच्या केसमध्ये डिझाईन स्ट्रेंथ कशी कॅल्क्युलेट केली जाते लक्ष द्या. सो डिझाईन स्ट्रेंथ इज इक्वल टू, कॉन्क्रीटच्या केसमध्ये डिझाईन स्ट्रेंथ इज इक्वल टू, लक्ष द्या मित्रांनो, वर्किंग स्ट्रेस डिवायडेड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. आणि तो फॅक्टर ऑफ सेफ्टी असतो 1.5 फॉर कॉन्क्रीट इन लिमिट स्टेट मेथड. लिमिट स्टेट मेथडमध्ये आपण किती फॅक्टर ऑफ सेफ्टी कन्सिडर केला आहे कॉन्क्रीटचा, 1.5. पण जर का तुम्ही वर्किंग स्ट्रेस मेथड जर बघितली तर वर्किंग स्ट्रेस मेथडमध्ये आपण इथं फॅक्टर ऑफ सेफ्टी जो यूज केला आहे तो किती केला आहे, 3 यूज केला आहे कॉन्क्रीटसाठी. वर्किंग स्ट्रेस मेथडमध्ये आपण 3 फॅक्टर ऑफ सेफ्टी यूज केला आहे, बट लिमिट स्टेट मेथडमध्ये आपण किती यूज केला आहे, 1.5. सो वर्किंग स्ट्रेस डिवायडेड बाय द फॅक्टर ऑफ सेफ्टी 1.5. ठीक आहे, या अशा पद्धतीने आपण काय करतो, इथं कॉन्क्रीटची आपण वर्किंग स्ट्रेस डिवायडेड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी डिझाईन स्ट्रेंथ आपण कॅल्क्युलेट करत असतो. जर का स्टील असेल, सो फॉर स्टील डिझाईन स्ट्रेंथ इज इक्वल टू, स्टीलसाठी डिझाईन स्ट्रेंथ इज इक्वल टू वर्किंग स्ट्रेस डिवायडेड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. पण स्टीलसाठी फॅक्टर ऑफ सेफ्टी असतो 1.15. स्टीलचा फॅक्टर ऑफ सेफ्टी 1.15 आणि कॉन्क्रीटचा फॅक्टर ऑफ सेफ्टी 1.5. ह्या व्हॅल्यूज ज्या लिहून देतोय मी इथं तुम्हाला, ह्या खूप महत्त्वाच्या आहेत मित्रांनो. 1.5 फॅक्टर ऑफ सेफ्टी फॉर द कॉन्क्रीट आणि 1.15 फॅक्टर ऑफ सेफ्टी फॉर दी स्टील. इन विच मेथड, लिमिट स्टेट मेथड. आता वर्किंग स्ट्रेस मेथडला पूर्णपणे बाजूला ठेवा. आता तुमचं कॉन्सन्ट्रेशन पूर्ण आणि पूर्ण कशावर असलं पाहिजे, लिमिट स्टेट मेथडवरती. सो लिमिट स्टेट मेथडची बेसिक फिलॉसॉफी काय आहे की यामध्ये आपण लोडला वाढवून घेतो विथ द हेल्प ऑफ फॅक्टर ऑफ सेफ्टी गॅमा एफ, आणि स्ट्रेंथला आपण कमी करून घेतो विथ द हेल्प ऑफ फॅक्टर ऑफ सेफ्टी जो की डिवाइडला असतो. मग दोनच प्रकारचे मटेरियल आपण यूज करतोय, एक कॉन्क्रीट आणि एक स्टील. मग कॉन्क्रीटचा फॅक्टर ऑफ सेफ्टी आहे 1.5 आणि स्टीलचा फॅक्टर ऑफ सेफ्टी आहे 1.15. क्लिअर. आता सिंगल जर का लोड असेल तर त्या केसमध्ये तुम्ही मल्टिप्लाय करताना 1.5 यूज करणार. पण जर का लोड कॉम्बिनेशन्स असतील मग त्यासाठी कितीने मल्टिप्लाय केलं पाहिजे आपण, तर त्यासाठी IS कोडने जे प्रोव्हिजन दिलेत त्याचा आपण आता विचार करूया. सो ह्या गोष्टी क्लिअर झाल्यात तुम्हाला, ठीक आहे. हे सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील तर मी हा जो पार्ट आहे याला स्मॉल करतो. याला आपण इथं ठेवून देऊया. ओके. सो ही बेसिक फिलॉसॉफी आहे की यामध्ये लोडला आपण ओव्हर एस्टिमेट करतो. दिस इज ओव्हर एस्टिमेशन ऑफ द लोड आणि अंडर एस्टिमेशन ऑफ द मटेरियल स्ट्रेंथ. हे 2 पॉईंट इथं महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. सो आता जर कॉम्बिनेशन असतील, लोडचे कॉम्बिनेशन असतील तर त्या केसमध्ये तो लोड कशा पद्धतीने वाढवून घ्यायचा ते आपण डिस्कस करूया. पण हे 2 पॉईंट तुमच्या लक्षात आलेत का, याआधी मला तुम्ही कमेंट करून सांगा. अरे वा, ओके, गुड. प्रियंकाने एक क्वेश्चन विचारलेला आहे
बघा मला आवडेल असे प्रश्न जर का तुम्ही विचारत असले ना तर खूप मजा येईल. बघा प्रियंका म्हणते की वाय वी यूज फॅक्टर ऑफ सेफ्टी 3 इन WSM मेथड अँड 1.5 इन LSM. लिमिट स्टेट मेथडमध्ये आपण कॉन्क्रीटसाठी 1.5 यूज केला आहे आणि WSM मेथडमध्ये मित्रांनो 3 यूज केला आहे. आता लक्षात असू द्या मित्रांनो, या मेथड ज्या आहेत ना, ह्या मेथड इंजिनियर्स लोकांनी डेव्हलप केलेल्या मेथड आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा वर्किंग स्ट्रेस मेथड पहिल्यांदा डेव्हलप झाली तर त्या केसमध्ये आपण काय करायचो की मटेरियलची स्ट्रेंथ खूप कमी आहे असं कन्सिडर करायचो. सेफ्टी खूप गरजेची होती आपल्याला इनिशियली, त्यामुळे आपण फॅक्टर ऑफ सेफ्टी जे आहेत तेव्हा 3 वापरला होता. पण नंतर आपल्या लक्षात यायला लागलं की 3 फॅक्टर ऑफ सेफ्टी म्हणजे आपण खूप कमी प्रमाण करून घेतोय, स्ट्रेंथला आपण जवळजवळ 3 पटीने कमी करून घेतोय. तर त्यानंतर आपण काय करायला लागलो, मग आता 3 पटीने आपण जेव्हा कमी करतोय म्हणजे 33% जवळजवळ आपण काय फक्त यूज करतोय. लक्ष द्या, फॅक्टर ऑफ सेफ्टी ज्यावेळेस 3 आहे याचा मिनिंग काय होतो की जर 1/3 जर का आपण केला तर ही व्हॅल्यू जवळजवळ 0.33 म्हणजे 33%. सो 33%च आपण यूज करतोय. ज्या केसमध्ये मी फॅक्टर ऑफ सेफ्टी 3 यूज करतोय. 100% डिवायडेड बाय 3 तर ती व्हॅल्यू किती येते 33%. जवळ मॅक्झिमम पर्सेंट आपण जो आहे त्या केसमध्ये आपण काय करतो वेस्टेज आहे तो. मग नंतर आपण त्यावरती विचार करायला लागलो की जास्तीत जास्त स्ट्रेंथ आपल्याला कशी यूज करता येईल मटेरियलची. मग त्यावरतून आपण मग अभ्यास करत करत नंबर ऑफ एक्सपेरिमेंट करत करत 1.5 या फॅक्टरपर्यंत येऊन पोहोचलोय. आता हा 1.5 जो एकदम रिझनेबल फॅक्टर ऑफ सेफ्टी की हा आपल्याला स्ट्रेंथ पण चांगली देतो म्हणजे सेफ्टी पण देतो आणि इकॉनॉमी पण अचीव होत असते. ओके ओके. सो बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी येस सर म्हटलंय म्हणजे त्यांना ह्या गोष्टी क्लिअर होत आहे. ओके चालेल चालेल. मग आता चला आपण पुढे जाऊया. सो ह्या 2 गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या. आता मी तुम्हाला काय म्हणतोय की जर नंबर ऑफ कॉम्बिनेशन असतील लोडचे तर त्या केसमध्ये डिझाईन लोड कसा कॅल्क्युलेट करायचा म्हणजे फॅक्टर ऑफ सेफ्टी काय काय घेतलं पाहिजे. तर मित्रांनो लक्षात असू द्या, यासाठी आता लिमिट स्टेट जे आहेत ना, या 2 प्रकारच्या लिमिट स्टेट असतात. बघा लिमिट स्टेट्स 2 प्रकारचे असतात. एक लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्स आणि एक असते लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसिबिलिटी. लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्स आणि लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसिबिलिटी. आता लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्स जे आहेत यामध्ये एखादं स्ट्रक्चर जेव्हा तुम्ही डिझाईन करतात तर तुम्हाला हे सगळे फोर्सेस, या सगळ्या फोर्सेसचा विचार करावा लागतो. पहिला आहे फ्लेक्चर. फ्लेक्चर आता काय सर फ्लेक्चरचा मिनिंग? फ्लेक्चर म्हणजे मित्रांनो बेंडिंग ॲक्शन. ज्यावेळेस ट्रान्सवर्स लोड येतो स्ट्रक्चरवरती, परपेंडिक्युलर लोड येतो त्यावेळेस स्ट्रक्चर बेंड होतं आणि याला बेंडिंग ॲक्शन म्हणजेच फ्लेक्चर ॲक्शन. सो पहिल्यांदा आपण स्ट्रक्चर डिझाईन करताना बेंडिंग मोमेंटसाठी डिझाईन करतो, बेंडिंग ॲक्शनसाठी आपण डिझाईन करत असतो. नंतर शियरचा पण आपल्याला विचार करावा लागतो, शियर फोर्स पण त्या मटेरियलने घेतला पाहिजे. तिसरा पॉईंट आहे कॉम्प्रेशन, ॲक्झियल कॉम्प्रेशन. कॉम्प्रेशनसाठी आपण डिझाईन करत असतो. नंतर बॉन्ड आणि 5वा टॉर्शन. सो ह्या 5 प्रकारच्या काय आहेत की लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्स आहेत. एखादं मटेरियल ज्यावेळेस आपण डिझाईन करतो तर त्या केसमध्ये त्याने बेंडिंग मोमेंट घेतला पाहिजे, तो बेंडिंग मोमेंटसाठी आपण डिझाईन करतो. त्याचबरोबर जो काही शियर फोर्स डेव्हलप होणार आहे तो शियर फोर्स पण त्याने काय केला पाहिजे की बॅलन्स केला पाहिजे, रेजिस्ट केला पाहिजे. कॉम्प्रेशन, बॉन्ड आणि टॉर्शन. सो या 5 ॲक्शन आहे, फोर्समुळे डेव्हलप होणाऱ्या ॲक्शन्स आहेत. या ॲक्शनसाठी आपण काय करत असतो स्ट्रक्चरला आपण डिझाईन करत असतो. आणि ज्यावेळेस तो सर्व्हिस देईल, स्ट्रक्चर डिझाईन झाल्यानंतर जेव्हा तो यूजमध्ये येईल, सर्व्हिसमध्ये येईल तर त्या केसमध्ये काही सर्व्हिसिबिलिटी लिमिट्स आहेत. जसं की 1 डिफ्लेक्शन, क्रॅक्स, व्हायब्रेशन, कुठे गायब झालं रे हे सगळं.
त्याला आपण इकडे घेऊन येऊया. ओके. हा, तर बघा, लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्स, फ्लेक्चर, शियर, कंप्रेशन, बॉन्ड आणि टॉर्शन. सो हे 5 प्रकारच्या फोर्सच्या ज्या ॲक्शन आहे यांच्यासाठी आपण डिझाईन करत असतो. आणि आपलं झालेलं डिझाईन जे आहे ते सर्व्हिसिबिलिटी जे आहे त्यांच्यासाठी आपण चेक सुद्धा करत असतो. सो डिफ्लेक्शन आहे, सेकंड आहे क्रॅक, तिसरा आहे मित्रांनो इथं व्हायब्रेशन्स, आणि चौथा आहे ड्युरॅबिलिटी. ओके. सो कोणत्याही प्रकारचं स्ट्रक्चर ज्यावेळेस आपण डिझाईन करतो तर डिझाईन करताना एवढ्या फोर्सेसचा विचार केला जातो. कंप्रेशन, ओके, या फोर्सेसचा विचार केला जातो, यांचा वापर करून आपण डिझाईन करतो. आणि डिझाईन झाल्यानंतर मग आपण यांच्यासाठी चेक करत असतो की आपलं जे स्ट्रक्चर आहे, जे आपण बीम आता डिझाईन केला आहे तो किती डिफ्लेक्शन देणार आहे, त्याच्यामध्ये क्रॅक्स किती डेव्हलप होतील, व्हायब्रेशन आणि ड्युरॅबिलिटी ह्या काही सर्व्हिसेबिलिटी लिमिट्स आहेत यांच्यासाठी सुद्धा आपण चेक करत असतो. एक्झाममध्ये क्वेश्चन्स विचारले जात असतात, विच ऑफ द फॉलोइंग इज द लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसेबिलिटी. सो लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसेबिलिटी किती आहेत? डिफ्लेक्शन आहे, क्रॅक आहे, व्हायब्रेशन आणि ड्युरॅबिलिटी. लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्स म्हणजे स्ट्रक्चर डिझाईन करताना कोणत्या फोर्ससाठी डिझाईन करणार तुम्ही, तर 5 प्रकारचे लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्स आहेत. फ्लेक्चर, शियर, कॉम्प्रेशन, बॉन्ड आणि टॉर्शन. सो हे 5 प्रकारचे लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्स आहेत. किती प्रकारच्या मेथड्स अवेलेबल आहेत डिझाईन करण्यासाठी? 3. वर्किंग स्ट्रेस मेथड, अल्टिमेट लोड मेथड आणि लिमिट स्टेट मेथड. 3 मेथड अवेलेबल आहेत. पण आउट ऑफ दॅट 3 मेथड कोणती मेथड आपल्याला सगळ्यात जास्त सेफ्टी प्रोव्हाइड करते? WSM. बट ती मेथड अनइकॉनॉमिकल मेथड आहे, कारण रिक्वायर्डपेक्षा खूप जास्त क्रॉस सेक्शन आपण तिथे देत असतो. लिमिट स्टेट मेथड जी आहे याच्यामध्ये आपण डिझायरेबल फॅक्टर ऑफ सेफ्टी यूज करत असतो, लोडसाठी सुद्धा आणि मटेरियलच्या स्ट्रेंथसाठी सुद्धा. म्हणून ही मेथड आपण यूज करणार आहोत. या मेथडचं बेसिक फिलॉसॉफी काय आहे की जो काही लोड येणार आहे स्ट्रक्चरवरती आपण त्याला वाढवून घेत असतो, मटेरियलची जी काही स्ट्रेंथ आहे ती आपण कमी आहे असं कन्सिडर करत असतो. ठीक आहे, त्यासाठी आपण सेपरेट फॅक्टर ऑफ सेफ्टी यूज केला आहे, त्यामुळे त्याला पार्शल फॅक्टर ऑफ सेफ्टी असं म्हणतात. ह्या गोष्टी लक्षात आल्यानंतर मग जेव्हा आता स्ट्रक्चर डिझाईन करायचे तर हे 5 प्रकारचे फोर्सेस आहेत, या 5ही प्रकारच्या फोर्सेसचा विचार करावा लागतो. एखाद्या वेळेस काय होतं की तुम्ही मॅक्झिमम बेंडिंग मोमेंटसाठी स्ट्रक्चर डिझाईन केलं, मॅक्झिमम बेंडिंग मोमेंटमध्ये हे स्ट्रक्चर कसं आहे, सेफ आहे, पण शियरमध्ये ते स्ट्रक्चर फेल होते, तर त्या केसमध्ये मित्रांनो आपल्याला डिझाईन ही परत करावी लागते. सो हे 5ही फोर्सेसचा आपल्याला विचार करावा लागतो. हे झाल्यानंतर मग आपण सर्व्हिसेबिलिटी लिमिट्स जे आहेत, जे आपल्याला IS कोडने दिलेत, ते सर्व्हिसेबिलिटी लिमिट आपण चेक करत असतो. सो या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, सो हे लक्षात असू द्या. मी इथं त्याला थोडं आणखी छोटं करून टाकतो. लिमिट स्टेट. हां, चला, आता मला तुम्हाला सांगायचं हे होतं की ज्यावेळेस लोड कॉम्बिनेशन्स असतील तर त्या केसमध्ये फॅक्टर ऑफ सेफ्टी कसा यूज करायचा. ठीक आहे, मग त्यासाठी ह्या गोष्टी समजणं गरजेच्या होत्या, म्हणून मी आधी तुम्हाला एक्सप्लेन केल्या. आता बघा मित्रांनो, लोड कॉम्बिनेशन. मी इकडे घेतो लोड कॉम्बिनेशन. ठीक आहे, लोड कॉम्बिनेशन. नंतर इथं म्हणूया आपण लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्स. आणि इथं मी म्हणतो लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसेबिलिटी. आता हा जो काही टेबल आहे हा टेबल खूप महत्त्वाचा टेबल आहे. लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसेबिलिटी. ठीक आहे, आता लोड कॉम्बिनेशन बघा. एखादं स्ट्रक्चर डिझाईन जेव्हा आपण करतो तर स्ट्रक्चर डिझाईन करत असताना सपोज डेड लोड म्हणजे काय, त्या स्ट्रक्चरचं सेल्फ वेट प्लस लाईव्ह लोड, हे जर का दोघं आपण कन्सिडर करत असणार, डेड लोड आणि लाईव्ह लोड, तर त्या केसमध्ये मित्रांनो बघा, इथं आपण आणखी एक कॉलम करूया. एक मिनिट. लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्स आणि लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसेबिलिटी.
सर्व्हिसिबिलिटी. ओके, सो लोड कॉम्बिनेशन याच्यामध्ये आणखी इथं डेड लोड, लाईव्ह लोड, विंड लोड और अर्थक्वेक लोड. अर्थक्वेक लोड इकडे डेड लोड, लाईव्ह लोड, विंड लोड और अर्थक्वेक लोड. ठीक आहे, चला आता पहिलं लोड कॉम्बिनेशन मी इथं घेतो. फर्स्ट लोड कॉम्बिनेशन डिझाईन करताना सपोज जर का आपण डेड लोड प्लस लाईव्ह लोड ह्या दोन लोडला कन्सिडर जर करत असाल, डेड लोड आणि लाईव्ह लोड, तर त्या केसमध्ये जेव्हा तुम्ही हे 5 जे फॅक्टर आहे बघा इथं कोलॅप्सवाले, फ्लेक्चर, शियर, कॉम्प्रेशन, बॉन्ड अँड टॉर्शन, हे जेव्हा तुम्ही यांच्यासाठी जेव्हा तुम्ही डिझाईन करणार त्यावेळेस डेड लोडसाठी फॅक्टर ऑफ सेफ्टी किती घ्यायचा आणि लाईव्ह लोडसाठी किती घ्यायचा. तर डेड लोडसाठी फॅक्टर ऑफ सेफ्टी घ्यायचा 1.5 आणि लाईव्ह लोडसाठी फॅक्टर ऑफ सेफ्टी घ्यायचा 1.5. ज्यावेळेस फक्त डेड लोड आणि लाईव्ह लोडचं कॉम्बिनेशन असेल त्या केसमध्ये 1.5 1.5. इथं अर्थक्वेक किंवा विंड लोड नाही आहे तर त्यासाठी फॅक्टर ऑफ सेफ्टी वापरायची गरज नाही. ज्यावेळेस स्ट्रक्चर डिझाईन झालं आणि तुम्ही चेक घेणार, सर्व्हिसिबिलिटीचा चेक घेणार, तर ह्या कॉम्बिनेशनमध्ये कोणत्या फॅक्टर ऑफ सेफ्टीने याला मल्टिप्लाय करायचं, तर त्यासाठी पण दिलं आहे. चेक घेताना डेड लोडचा फॅक्टर ऑफ सेफ्टी असेल 1 आणि लाईव्ह लोडचा फॅक्टर ऑफ सेफ्टी असेल 1. इथं विंड लोड आणि अर्थक्वेक लोड नाही आहे त्यामुळे तो इथं येणार नाही. ठीक आहे, सो हे पार्शल ऑफ हे फॅक्टर ऑफ सेफ्टी जे आहेत मित्रांनो लोडसाठी हे कॉम्बिनेशन्स महत्त्वाचे आहेत खूप. नंतर सपोज आता डेड लोड प्लस विंड लोड, डेड लोड आणि विंड लोडचं कॉम्बिनेशन आहे. पहिलं होतं डेड लोड आणि लाईव्ह लोड, सेकंड आहे डेड लोड आणि विंड लोड. सो डेड लोड आणि विंड लोडचं जर का असेल तर डेड लोडमध्ये 1.5 और 0.9 असे दोन फॅक्टर दिलेत. एकतर 1.5 ने मल्टिप्लाय करा नाहीतर 0.9 ने मल्टिप्लाय करा. आता इथं लाईव्ह लोड नाही आहे, विंड लोडमध्ये 1.5. ओके, आणि सर्व्हिसिबिलिटीमध्ये डेड लोडसाठी 1, लाईव्ह लोड नाही आहे इथं, आणि अर्थक्वेक लोड किंवा विंड लोड जो आहे इथं विंड लोड आहे त्यासाठी इथं घ्यायचा 1. नंतर तिसरं कॉम्बिनेशन आहे डेड लोड प्लस लाईव्ह लोड आणि प्लस विंड लोड. जर अशा 3 लोडचं कॉम्बिनेशन घेत असाल तर त्या केसमध्ये मित्रांनो बघा 1.2 1.2 1.2 आणि इकडे डेड लोड 1 आणि रिमेनिंग 2 जे आहेत ते 0.8 आणि 0.8. सो अशा पद्धतीने लोड कॉम्बिनेशनमध्ये फॅक्टर ऑफ सेफ्टी आपण यूज करत असतो. आता मी यांचा मिनिंग तुम्हाला समजून सांगतो. आधी मी हा टेबल जो आहे ॲज इट इज टेबल जो IS कोडने आपल्याला दिलेला आहे तो ॲज इट इज टेबल मी तुम्हाला आधी लिहून दिला. आता मी हे तुम्हाला समजून सांगतो. ठीक आहे, बघा हा टेबल जो आहे तुम्ही पण ॲज इट इज त्याला नोट डाऊन करा. ठीक आहे, आता या टेबलचा मिनिंग आपण एक्झॅक्ट समजून घेऊया. आता बघा लक्ष द्या. सपोज एक स्ट्रक्चर आहे, त्याला मी आता छोटा करून घेतो. ओके, आता इथं 5वा जो होता टॉर्शन आणि सर्व्हिसिबिलिटी. ओके, आता या टेबलचा मिनिंग आपण समजून घेऊ. सपोज आता मी तुम्हाला एक बीम इथं देतोय. ठीक आहे, आणि या बीमवरती अशा पद्धतीने युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड अप्लाय झालेला आहे. आता हा जो काही UDL आहे हा UDL मित्रांनो लक्ष द्या, हा UDL इट इज द कॉम्बिनेशन ऑफ डेड लोड आणि लाईव्ह लोड. हे कशापासून आहे, डेड लोड आणि लाईव्ह लोड. तर याच्यावरती अप्लाय होणारा जो डेड लोड आहे, सपोज तो डेड लोड आहे 20 किलो न्यूटन पर मीटर. ओके, आणि जो काही लाईव्ह लोड याच्यावरती अप्लाय होणार आहे तो लाईव्ह लोड आहे सपोज 30 किलो न्यूटन पर मीटर. ठीक आहे, डेड लोड आहे 20 आणि लाईव्ह लोड आहे 30. हे दोन फोर्सेस याच्यावरती ऍक्ट होणार आहे. मग या केसमध्ये आपला डिझाईन फोर्स किती असला पाहिजे, तुम्ही डिझाईन करताना किती फोर्स कन्सिडर करणार, तर त्यासाठी या टेबलची आपल्याला हेल्प होणार आहे. मग बघा डिझाईन लोड काय असतो, डिझाईन लोड इज इक्वल टू गॅमा एफ इंटू वर्किंग लोड.
वर्किंग लोड. पण गॅमा एफची व्हॅल्यू किती घ्यायची 1.5. कधी 1.5? जर एक सिंगल लोड असेल तर. पण इथं सिंगल लोड आहे का, डेड लोड वेगळा आहे, लाईव्ह लोड वेगळा आहे, दोन लोड वेगळे आहेत, म्हणजे लोडचं कॉम्बिनेशन इथं आहे. तर त्या केसमध्ये हा टेबल आपण यूज करणार. आता मला डिझाईन करायचं आहे त्यावेळेस मी आता बघा कशा पद्धतीने हा डिझाईन लोड कॅल्क्युलेट करतो. सो डिझाईन लोड इज इक्वल टू डेड लोड आणि लाईव्ह लोड दोनच आहेत ना, मग डेड लोड आणि लाईव्ह लोडचं कॉम्बिनेशन कुठे आहे बघा, डेड लोड आणि लाईव्ह लोडचं कॉम्बिनेशन. आता मला जेव्हा डिझाईन करायचं आहे, सुरुवातीला मी डिझाईन करतोय कोलॅप्ससाठी, यांच्यासाठी मी डिझाईन करतोय, तर फॅक्टर ऑफ सेफ्टी किती आहे, डेड लोडचा फॅक्टर ऑफ सेफ्टी आहे 1.5 आणि लाईव्ह लोडचा फॅक्टर ऑफ सेफ्टी आहे 1.5. म्हणजे मी काय करेन की 1.5 इंटू डेड लोड जो आहे 20 प्लस 1.5 इंटू लाईव्ह लोड जो आहे 30. अशा पद्धतीने डेड लोडला 1.5 ने मल्टिप्लाय करणार, लाईव्ह लोडला 1.5 ने मल्टिप्लाय करणार. मग हे आन्सर किती येईल, हा बनेल 30 प्लस 45, सो 75 किलो न्यूटन पर मीटर. सो 75 किलो न्यूटन पर मीटर ही व्हॅल्यू झाली मित्रांनो डिझाईन लोडची. सो ह्या लोडसाठी आपण आपलं स्ट्रक्चर जे आहे ते आपण डिझाईन करणार. सो ज्या केसमध्ये लक्ष द्या मी काय म्हणतोय, ज्या केसमध्ये लोडचं कॉम्बिनेशन असणार आहे त्यावेळेस फॅक्टर ऑफ सेफ्टीसाठी आपण हा टेबल यूज करणार आहोत. ओके. आणखी इथे एक महत्त्वाचा नोट पॉईंट असा आहे की जर का सायमल्टेनियसली एखाद्या स्ट्रक्चरवरती विंड लोड पण आहे आणि अर्थक्वेक लोड पण आहे, अर्थक्वेक लोड. आता विंड लोड जो आहे हा हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये ॲक्ट होतो, अर्थक्वेक लोड जो आहे तो पण हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये ॲक्ट होतो. या दोघांना लॅटरल फोर्स म्हटलं जातं. आता दोघंच्या दोघं सायमल्टेनियसली यूज नाही करता येत. या दोघांपैकी जो मोठा असेल, विंड लोडची व्हॅल्यू आहे सपोज 20 किलो न्यूटन पर मीटर आणि अर्थक्वेकची व्हॅल्यू आहे 30 किलो न्यूटन पर मीटर. तर या दोघांपैकी जो मोठा आहे त्याची व्हॅल्यू आपण यूज करणार आहोत थर्ड कॉम्बिनेशनमध्ये. म्हणून मी इथं काय लिहून देतो, विंड लोड ऑर अर्थक्वेक लोड. सो विंड लोड किंवा अर्थक्वेक लोड जो आहे दोघांपैकी ज्याची व्हॅल्यू मोठी असेल तो आपण इथे यूज करणार आहोत थर्ड लोड कॉम्बिनेशनमध्ये. मात्र सेकंड लोड कॉम्बिनेशनमध्ये फक्त विंड लोड आहे. तिसऱ्या केसमध्ये दोघांच्या दोघांना यूज करायचे आपल्याला, तर दोघांपैकी ज्याची व्हॅल्यू मोठी आहे त्याला आपण इथे यूज करणार आहोत. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा आहे फॅक्टर ऑफ सेफ्टी फॉर लोडचा टेबल की ज्यावेळेस लोड कॉम्बिनेशन्स असतील. सो याचाही आपण यूज करणार आहोत. सो इथपर्यंतचे हे जे टॉपिक्स आहेत बघा हे खूप महत्त्वाचे आहेत, हे बेसिक आहेत लिमिट स्टेट मेथडचे. हे जर तुम्हाला समजलं नाही राजांनो तर मग खूप बऱ्याच गोष्टींचा प्रॉब्लेम येतो पुढे. तर पहिल्यांदा बघितलं आपण ओव्हर इस्टिमेशन कसं करायचं, लोडला कसं वाढवायचं. सिंगल लोड असेल तर डायरेक्टली 1.5 ने मल्टिप्लाय करा, पण लोड कॉम्बिनेशन असतील तर त्यावेळेस ह्या टेबलचा यूज करा. ठीक आहे. आता काही विद्यार्थ्यांच्या मनात असेल की सर लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसेबिलिटीबद्दल तुम्ही काही बोलत नाही सध्या. बरोबर. आता आपण त्याच्याबद्दल काही बोलू नये, त्याच्या व्हॅल्यू फक्त लिहून राहू द्या तुम्ही. आता आधी डिझाईन तर करायला शिकू आणि ते डिझाईन करू फ्लेक्झरसाठी, शिअरसाठी. मग जेव्हा चेक येईल ना त्यावेळेस त्याचा विचार करणार आपण. ठीक आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आणि मोस्ट ऑफ द टाइम स्ट्रक्चर आपण डेड लोड आणि लाईव्ह लोडसाठी डिझाईन करत असतो. मोस्ट ऑफ द टाइम आपण हे कॉम्बिनेशन यूज करत असतो. क्लिअर झालं. सो हा बेसिक पार्ट झाला. आता यानंतर लिमिट स्टेट मेथडमध्ये जे अझम्पशन्स आहेत ते अझम्पशन आपण डिस्कस करूया आणि मग बीम डिझाईन करूया. ही फिलॉसॉफी कळली तुम्हाला. जर तुम्हाला हे समजलं असेल तर मला कमेंटमध्ये येस सर वगैरे कमेंट करा आणि काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारा. सौरभ म्हणतो यस, प्रतीक्षा यस, प्रियंका यस सर. ओके. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना समजलंय. जवळजवळ 23 विद्यार्थी लेक्चर बघताय आणि त्यांनी त्याच्यापैकी 3च लोक आन्सर देत आहे मला यस सर. का रे बाबा नो बाकीचे का बोलत नाहीये, तुम्हाला या गोष्टी नाही समजल्या का. वाघमारे यस सर. ओके. हे बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल, 1.5 वर 1.9 कधी यूज करणार. बरोबर. रजनीकांत कांबळे 1.5 और 0.9 कधी यूज करायचा. लक्ष द्या, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा की सर इथं 1.5 आहे आणि 0.9 आहे, या दोघांपैकी आपण हा कधी यूज करणार.
मित्रांनो हे डिपेंड करतं स्टॅबिलिटीवरती. म्हणजे स्टॅबिलिटी म्हणजे प्रकार काय, लक्ष द्या बघा. आता डेड लोड जो आहे तो ग्रॅव्हिटी लोड आहे, ग्रॅव्हिटी लोड जो की खालच्या डायरेक्शनमध्ये ऍक्ट होणार आहे, ग्रॅव्हिटी लोड. डेड लोड म्हणजे काय, सेल्फ वेट जे की खाली ऍक्ट होणार आहे. विंड लोड जो आहे, विंड लोड तो कसा असणार, हॉरिझॉन्टल असणार, हा असणार आहे हॉरिझॉन्टल, बरोबर. मग आता हॉरिझॉन्टल फोर्स जो आहे, हॉरिझॉन्टल फोर्स तो काय करतो की आपल्या स्ट्रक्चरला पाडायचा प्रयत्न करतो, आणि डेड लोड जो आहे तो स्ट्रक्चरला उभं राहण्यासाठी प्रयत्न करतोय. लक्षात असू द्या काय म्हणतोय मी, बघा काय म्हणतोय. ज्या केसमध्ये आपण हा जो लोड अप्लाय करतो इकडनं, म्हणजे हा विंड लोड झाला, दिस इज विंड लोड, आणि हा झाला डेड लोड. सो डेड लोड देतो स्टॅबिलिटी, आणि विंड लोड जो आहे तो ओव्हर टर्निंग करणार आहे, बिल्डिंगला तो काय करेल, टर्न करण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. आता प्रश्न असा आहे की डेड लोडला एका वेळेला 1.5 आहे आणि दुसऱ्या वेळेला 0.9 आहे, ते कधी यूज करणार. मित्रांनो 1.5 ने जेव्हा मी मल्टिप्लाय करतोय त्यावेळेस लोड वाढतो का कमी होतो, लोड वाढतो. म्हणजे आपण काय करतोय की डेड लोडच्या व्हॅल्यूला वाढवून घेतो, आणि डेड लोडच्या व्हॅल्यूला जेव्हा तुम्ही वाढवून घेतात, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये हा 30 आहे, पण 30ला जर का तुम्ही 1.5 ने मल्टिप्लाय केला तर तो 45 झाला, बरोबर का नाही. म्हणजे आपण काय समजतोय की हा डेड लोड 45चा आहे, आणि मग याचं कंपॅरिझन आपण या विंड लोड सोबत करत असतो. पण 45 आहे म्हणजे काय, आपण असं समजतोय की डेड लोड जास्त आहे, म्हणजे स्टॅबिलिटीवाला फोर्स जास्त आहे. पण जर बघा ॲक्च्युअलमध्ये तो 30च आहे, पण 1.5 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपण त्याला 45 करतोय, म्हणजे स्टॅबिलिटीवाला फोर्स जास्त आहे असं आपण समजतोय. पण जर का त्याच्यापेक्षा विंड लोड जर का जास्त असेल तर मग तो काय करेल, स्ट्रक्चरला कोलॅप्स करून टाकेल. लक्षात असू द्या, स्ट्रक्चरला कोलॅप्स करून टाकेल. मग आपण काय करतो की उगाच कशाला वाढवून घ्यायचं ना डेड लोड, बिकॉज डेड लोडला जर तुम्ही वाढवताय मोठ्या फॅक्टरने तर याचा मिनिंग असा होतोय की तो स्टेबिलिटी देतोय असं आपण समजतोय. जेव्हा डेड लोड आणि विंड लोड हे दोघं कम्पेअर करायचं असतं तर एक लक्षात असू द्या, ज्यावेळेस विंड लोडची व्हॅल्यू जास्त असेल दोघांच्या कंपॅरिझनमध्ये, एक डेड लोड आहे आणि एक विंड लोड आहे. सपोज हा दिला आहे ॲक्च्युअल प्रॉब्लेममध्ये 20 किलो न्यूटन आणि हा ॲक्च्युअल प्रॉब्लेममध्ये दिला आहे 30 किलो न्यूटन. ज्यावेळेस विंड लोडची व्हॅल्यू जास्त असते तेव्हा 0.9 वापरायचा, सिम्पल. विंड लोडची व्हॅल्यू जर का जास्त असेल तर तेव्हा डेड लोड घ्यायचा 0.9, आणि विंड लोडची व्हॅल्यू जर का कमी असेल तर त्या केसमध्ये 1.5 यूज करून घ्यायचा. तो सगळा स्टॅबिलिटीचा पार्ट आहे. ठीक आहे. कारण विंड लोड ओव्हरटर्न करणार आहे आणि डेड लोड स्टॅबिलिटी देणार आहे, त्यामुळे कधी कमी करायचं कधी जास्त करायचं. बट तुम्ही एक फंडा लक्षात ठेवा, विंड लोडची व्हॅल्यू जर का ह्या दोघांच्या कंपॅरिझनमध्ये विंड लोडची व्हॅल्यू जास्त असेल तर 0.9 ने मल्टिप्लाय करा, विंड लोडची व्हॅल्यू जर कमी असेल तर 1.5 ने मल्टिप्लाय करा डेड लोडला. ओके, ठीक आहे. चला, तो या गोष्टी तुम्हाला क्लिअर होत आहे. चला मग आता आपण काय करूया, पुढच्या पार्टला सुरुवात करू, दॅट इज दी अझम्पशन्स. ओके. मग आता हे अझम्पशन सुरू करण्याच्या अगोदर मित्रांनो, आता मला तुम्ही तिकडनं फक्त छोटे छोटे आन्सर द्या. मी स्मॉल क्वेश्चन तुम्हाला विचारतो, त्याचे तुम्ही मला आन्सर द्या तिकडनं. व्हॉट इज द फॅक्टर ऑफ सेफ्टी फॉर स्टील, व्हॉट इज द फॅक्टर ऑफ सेफ्टी फॉर स्टील इन केस ऑफ WSM मेथड. चला सांगा मला, तुम्हाला समजले ना. फॅक्टर ऑफ सेफ्टी फॉर WSM फॉर स्टील, बोलो. प्रतीक्षा, प्रियंका, सौरभ, सांगा किती येईल. वन पॉईंट सेवन एट. कांबळे म्हणतोय 1.15. मी तर मेन्शन केलंय कोणती मेथड यूज करतोय आपण, WSM मेथड स्टीलसाठी. व्हॉट इज द फॅक्टर ऑफ सेफ्टी फॉर स्टील इन केस ऑफ युनिट लोड मेथड रे. युनिट लोड मेथड बोला. युनिट लोड मेथड, सॉरी अल्टिमेट लोड मेथड बोला. फॅक्टर ऑफ सेफ्टी फॉर स्टील इन केस ऑफ अल्टिमेट लोड मेथड, द्या मला आन्सर. प्रतीक्षा, प्रियंका, अक्षय. ओके, एके म्हणतोय 1, गुगे म्हणतोय 1, वाघमारे 1. बरोबर. फॅक्टर ऑफ सेफ्टी फॉर स्टील इन केस ऑफ अल्टिमेट लोड मेथड 1. व्हॉट इज द फॅक्टर ऑफ सेफ्टी फॉर द सेम स्टील इन केस ऑफ लिमिट स्टेट मेथड. याच्यामध्ये तुम्ही सांगितलं 1.78, हा झाला 1. बोला लिमिट स्टेट मेथड मध्ये.
बोलो. बोला. पौर्णिमा, निलेश कुमार, अर्जुन, सांगा आन्सर द्या मला. AK 1.15, निलेश कुमार 1.15, शाबास. 1.15. ठीक आहे. चव्हाण म्हणतोय 1.15, बरोबर. आता कॉन्क्रीट बद्दल बोला. कॉन्क्रीट बद्दल. कॉन्क्रीट इन केस ऑफ WSM मेथड, वर्किंग स्ट्रेस मेथड मध्ये कॉन्क्रीटचा फॅक्टर ऑफ सेफ्टी बोला. कॉन्क्रीटचा फॅक्टर ऑफ सेफ्टी इन केस ऑफ दी वर्किंग स्ट्रेस मेथड WSM. तीन. ओके. इन केस ऑफ दी अल्टिमेट लोड मेथड, व्हाट इज द फॅक्टर ऑफ सेफ्टी फॉर कॉन्क्रीट अल्टिमेट लोड मेथड? अल्टिमेट लोड मेथडचा सांगा. अल्टिमेट लोड मेथड मध्ये कॉन्क्रीटसाठी फॅक्टर ऑफ सेफ्टी 1. शाबाश. कारण अल्टिमेट लोड मेथड मध्ये आपण कॉन्क्रीट स्टील दोघांसाठी फॅक्टर ऑफ सेफ्टी घेतो 1. लिमिट स्टेट मेथड मध्ये सांगा राजांनो. लिमिट स्टेट मेथड, व्हाट इज द फॅक्टर ऑफ सेफ्टी फॉर कॉन्क्रीट? .5. शाबास. 1.5. सो हे फॅक्टर ऑफ सेफ्टी खूप महत्वाचे आहेत तुमच्या एक्झामच्या दृष्टिकोनाने. ठीक आहे. सो हे झाले सगळे आपले फॅक्टर ऑफ सेफ्टी. आता which of the following method is uneconomical method? Which of the following method is uneconomical method? WSM, ultimate load method, limit state method, आणि none of the above. None of the above. Which of the following method is uneconomical method? Uneconomical. Uneconomical method. बोला. WSM. शाबास. सो ही जी मेथड आहे इट इज अनइकॉनॉमिकल मेथड, बट इट इज द सेफेस्ट मेथड. क्लिअर. त्यानंतर अल्टिमेट लोड मेथड जी आहे इट इज इकॉनॉमिकल वन, पण तो सेफ्टी देत नाही. लिमिट स्टेट मेथड ही अशी आहे, यामध्ये आपण पार्शल फॅक्टर ऑफ सेफ्टी, रिजनेबल पार्शल फॅक्टर ऑफ सेफ्टी यूज करतो मटेरियल स्ट्रेंथसाठी आणि लोडसाठी. त्यामुळे ही सेफ पण आहे आणि ही इकॉनॉमिकल पण आहे. ओके. क्लिअर. चला मग आता जाऊया आपण अझम्पशन्स ऑफ द लिमिट स्टेट मेथड होते. assumption of limit state method. लिमिट स्टेट मेथडचे आपण अझम्पशन डिस्कस करूया. त्यामध्ये मित्रांनो पहिला अझम्पशन आहे, फर्स्ट अझम्पशन, प्लेन सेक्शन बिफोर बेंडिंग रिमेन्स प्लेन आफ्टर बेंडिंग. सो हे जे अझम्पशन आहे हे खूप महत्वाचं अझम्पशन आहे. प्लेन सेक्शन बिफोर बेंडिंग रिमेन्स प्लेन आफ्टर बेंडिंग. वर्किंग स्ट्रेस मेथड मध्ये पण आपण हे अझम्पशन डिस्कस केलं, लिमिट स्टेट मेथड मध्ये पण हे अझम्पशन व्हॅलिड आहे. हे अझम्पशन कोणी दिलंय रे? हे अझम्पशन कोणी दिलेलं आहे? इट इज गिवन बाय युलर बर्नौली. युलर बर्नौलीज अझम्पशन आहे ते. युलर बर्नौली. आणि व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस अझम्पशन? या अझम्पशनचा मिनिंग काय होतो की स्ट्रेन व्हेरिएशन
व्हेरिएशन इन क्रॉस सेक्शन इज लिनियर. मोस्ट ऑफ द एक्झाम मध्ये हा प्रश्न विचारला जात असतो. प्लेन सेक्शन बिफोर बेंडिंग रिमेन्स प्लेन आफ्टर बेंडिंग. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस? ऑप्शन दिले असतात. स्ट्रेस व्हेरिएशन इज लिनियर, स्ट्रेस व्हेरिएशन इज कॉन्स्टंट, स्ट्रेन व्हेरिएशन इज लिनियर आणि स्ट्रेन व्हेरिएशन इज कॉन्स्टंट. सो द करेक्ट आन्सर फॉर दिस इज व्हॉट की स्ट्रेन व्हेरिएशन इज लिनियर इन द क्रॉस सेक्शन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस की जर का आपण एखादा क्रॉस सेक्शन घेतला, हा बीम आहे आणि या बीमचा मी इथं क्रॉस सेक्शन घेतोय, क्रॉस सेक्शन. ओके, तर क्रॉस सेक्शन मध्ये जी सेंटर लाईन असते जी दोन पार्ट करते त्याला म्हटलं जातं न्यूट्रल ॲक्सिस. हा झाला न्यूट्रल ॲक्सिस. सो या क्रॉस सेक्शन मध्ये मित्रांनो जर का स्ट्रेनचं व्हेरिएशन आपण प्लॉट करायचं म्हटलं तर हे स्ट्रेनचं व्हेरिएशन असं येतं, लिनियर व्हेरिएशन. लिनियर व्हेरिएशन. सो अशा पद्धतीचं व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळतं. स्ट्रेन व्हेरिएशन म्हणजे न्यूट्रल ॲक्सिसला स्ट्रेनची व्हॅल्यू येणार 0 आणि मॅक्झिमम स्ट्रेन आपल्याला बघायला मिळणार आहे एक्स्ट्रीम फायबरला. आता सर हे ठीक आहे हो हे स्टेटमेंट, पण यावरनं आपल्याला प्रॅक्टिकली काय समजू शकतो? ज्या ठिकाणी स्ट्रेन जास्त असतो त्याच ठिकाणी इलॉंगेशन पण जास्त असतं, डिफॉर्मेशन जास्त असतं. म्हणजे या क्रॉस सेक्शनमध्ये राजांनो, हे जे काही क्रॉस सेक्शन मी इथं दाखवलंय याच्यामध्ये नंबर ऑफ लेयर्स असतात मटेरियलच्या. बघा अशा नंबर ऑफ लेयर्स असतील, हे एक्स्ट्रीम लेयर, अशा नंबर ऑफ लेयर्स असतात. ओके, ही न्यूट्रल ॲक्सिसची लेयर, अशा लेयर असतात. तर ही जी टॉपची लेयर आहे आणि ही जी बॉटमची लेयर आहे याच्यामध्ये स्ट्रेनची व्हॅल्यू जास्त आहे. म्हणजे काय, याचं इलॉंगेशन हे खूप जास्त प्रमाणात होणार आहे आणि न्यूट्रल ॲक्सिसचं इलॉंगेशन हे खूप कमी प्रमाणात होणार आहे. सो हे अझम्पशन जे आहे ते लिमिट स्टेट मेथडमध्ये पण व्हॅलिड आहे आणि WSM मध्ये पण व्हॅलिड आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट, टेन्साईल स्ट्रेंथ. टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट इज निग्लेक्टेड. कॉन्क्रीटची जी काही टेन्साईल स्ट्रेंथ आहे ती आपण कन्सिडर करणार नाही, निग्लेक्टेड. WSN मध्ये पण निग्लेक्ट केली आहे, इथं पण तुम्हाला निग्लेक्ट करायचं आहे. पहिलं अजम्पशन तिकडे पण आहे, इथं पण आहे, हे दोन अजम्पशन. त्यानंतरचा तिसरं अजम्पशन, डिझाइन स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट इज. बघा रे, डिझाइन स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट आपण इथं किती कन्सिडर करतो? 0.45 FCK. किती कन्सिडर करतोय? 0.45 FCK डिझाइन स्ट्रेंथ ऑफ द कॉन्क्रीट. ठीक आहे. आता किती विद्यार्थ्यांना हे समजलं किंवा माहिती आहे हे मला कमेंटमध्ये सांगा बरं का, की कॉन्क्रीटची डिझाइन स्ट्रेंथ ही किती घेतोय आपण? 0.45 FCK. किती विद्यार्थ्यांना ही गोष्ट माहिती आहे किंवा समजलं? हा तिसरा अजम्पशन मला येस नो सांगा बरं का राजांनो, हे खूप महत्त्वाचं आहे. बघा बोला, काहीतरी तुम्ही बोला तिकडनं. किती विद्यार्थ्यांना हे माहिती आहे की डिझाइन स्ट्रेंथ ऑफ द कॉन्क्रीट ही किती घेतली? 0.45 FCK. हे मला माहिती होतं सर, किंवा आता तुम्ही सांगितलं मला कळलं, असं किती विद्यार्थी आहेत? हा पॉइंट खूप महत्त्वाचा राजांनो, त्यामुळे मी तुम्हाला विचारतोय. कोणीच बोलत नाहीये, कुठे गेले? प्रियंका, पवन, प्रतीक्षा, एके, चौरे, वाघमारे, घुगे, चव्हाण, राजे, कुठे? बोला, काहीतरी बोला. शांत बसून गेले. माहित आहे पण कळत नाही. ओके, चालतंय. प्रामाणिक आन्सर दिला सौरभने. सर माहिती आहे पण कळत नाही. प्रियंका म्हणते हिअर, मग तिने ऐकलंय ते, बट एक्झॅक्टली रिझन इज नॉट नोन. ओके, हे बघा मित्रांनो, हा प्रामाणिकपणा महत्वाचा आहे. आणखी
आणखी एक विद्यार्थ्यांनी सांगा मला, मग आपण चला याच्यावरती जाऊच. बोला. आणखी पवन कुठे गेला? पवन, अक्षय, पौर्णिमा कुठे? ठीक आहे, चला आता लक्ष द्या, काही प्रॉब्लेम नाही. बाकीचे लास्ट आहे विचारे. चला तर आपण हा 0.45 FCK कसा आला ते एकदम, तुमच्याकडे कॅल्क्युलेटर असेल. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, मी तुम्हाला मागे थोड्या वेळापूर्वी सांगितलं की डिझाईन स्ट्रेंथ कशी कॅल्क्युलेट केली जाते. इकडे मी सांगतो बघा. डिझाईन स्ट्रेंथ, मी त्याला शॉर्टमध्ये लिहितो. डिझाईन स्ट्रेंथ, एखाद्या मटेरियलची डिझाईन स्ट्रेंथ ही कशी कॅल्क्युलेट केली जाते, तर त्याची ॲक्च्युअल स्ट्रेंथ वर्किंग स्ट्रेंथ डिवाइडेड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी असं आपण करत असतो. ही झाली डिझाईन स्ट्रेंथ, बरोबर. पण आता जर का, आता बघा कॉन्क्रीट जो आहे, कॉन्क्रीट त्याची ॲक्च्युअल किंवा वर्किंग स्ट्रेंथ जी असते ती FCK असते. FCKचा मिनिंग असतो कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ. FCK म्हणजे काय? कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ, हा FCK. आता जर का आपण त्याला फॅक्टर ऑफ सेफ्टी फॉर कॉन्क्रीट 1.5, लिमिट स्टेट मेथड डिस्कस करतोय, तर फॅक्टर ऑफ सेफ्टी किती असणार? 1.5. मग जर का तुम्ही FCKला 1.5 ने जर का डिवाइड केलं तर तुमचा आन्सर येईल 0.67 FCK असं तुमचा आन्सर यायला पाहिजे. तुम्ही करून बघा. जर का FCKला 1 म्हणजे 1ला 1.5 ने डिवाइड केलं तर त्या केसमध्ये तुमचा आन्सर 0.67 FCK असं येईल. मग सर डिझाईन स्ट्रेंथ तर 0.67 FCK येते, मग आपण 0.45 FCK का कन्सिडर करतोय? तर लक्ष द्या, मी हा पॉईंट कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला बोललो होतो. काय असतं लक्ष द्या मित्रांनो, FCK जी आहे, FCK ही कॉन्क्रीटची स्ट्रेंथ आहे, पण ही स्ट्रेंथ कधी देतो तो? ज्या वेळेस तो असेल क्यूबमध्ये, ज्या वेळेस तो कुठे असेल? क्यूबमध्ये. पण जेव्हा तुम्ही त्याला ॲज अ स्ट्रक्चरल इलेमेंट यूज करत असतात, जेव्हा आपण त्याला स्ट्रक्चरल इलेमेंट यूज करत असतो, स्ट्रक्चरल इलेमेंट म्हणून आपण त्याला जेव्हा यूज करतो, कुणाला? कॉन्क्रीटला. स्लॅबमध्ये, बीममध्ये, कॉलममध्ये, फुटिंगमध्ये ज्या वेळेस आपण हा कॉन्क्रीट यूज करणार तेव्हा तो ब्लॉकमध्ये राहील का? नाही. त्याचा व्हॉल्यूम वाढणार आहे, त्याचा सिलेंडरनेस रेशो वाढणार आहे, त्यामुळे त्याची ॲक्च्युअल जी FCK स्ट्रेंथ आहे ती आता राहणार नाही, तर ती कमी होईल. मग ती कमी कितीने होते? मी तुम्हाला कालच म्हटलं होतं बा मागच्या लेक्चरमध्ये, FCK डिवाइडेड बाय 1.5 ही कमी झालेली स्ट्रेंथ आहे, त्याला म्हटलं तर वर्किंग स्ट्रेंथ. ही आहे ॲक्च्युअल, पण जेव्हा त्याला स्ट्रक्चरल इलेमेंटमध्ये वापरला जातो ही व्हॅल्यू कमी होऊन जाते. मग ही FCK बाय 1.5 जर केलं तर ती येईल 0.67 FCK. आता ही जी स्ट्रेंथ आहे ही अवेलेबल आहे आपल्या स्ट्रक्चरल इलेमेंटसाठी, बट लिमिट स्टेट मेथड ऑफ डिझाईनमध्ये परत याला 1.5 ने एकदा परत डिवाइड करावं लागतं. म्हणजे आता फॅक्टर ऑफ सेफ्टी मी इथं यूज करणार आहे, हा फॅक्टर ऑफ सेफ्टी, ॲक्च्युअल फॅक्टर ऑफ सेफ्टी मी इथं यूज करणार आहे, तो किती? 0.67 FCK डिवाइडेड बाय 1.5 आणि हे आन्सर येतं 0.45 FCK. तुमच्या मनात असतील प्रश्न लगेच सॉल्व्ह होतील. बघा, FCK ही ओरिजिनल स्ट्रेंथ आहे जी की क्यूबमध्ये असते. ज्या वेळेस तुम्ही स्ट्रक्चरल इलेमेंटमध्ये त्याला कन्वर्ट करतात, बीम, कॉलम, स्लॅब, फुटिंगमध्ये कन्वर्ट करतात, तर त्याची ॲक्च्युअल स्ट्रेंथ ही रिड्यूस होत असते. ती रिड्यूस कितीने होते? तर 1.5 ने. सर मग हा 1.5 फॅक्टर ऑफ सेफ्टी कोणता आहे? लिमिट स्टेट मेथडचा आहे का? नाही. हा ॲक्च्युअल स्ट्रेंथची स्ट्रक्चरल इलेमेंटमध्ये जेव्हा कन्व्हर्जन होतं तेव्हा स्ट्रेंथ कमी होऊन जाते, त्यामुळे हा 1.5 आहे. आता एवढी स्ट्रेंथ आपण वापरू शकतो, पण लिमिट स्टेट डिझाईनमध्ये काय म्हणतं की त्याची जी काही वर्किंग स्ट्रेंथ आहे, आता ही वर्किंग झाली, तर याला परत एकदा फॅक्टर ऑफ सेफ्टीने तुम्ही डिवाइड करा. नाव दिस फॅक्टर ऑफ सेफ्टी इट इज फॉर लिमिट स्टेट मेथड. हा कशासाठीचा आहे? लिमिट स्टेट मेथडसाठी. ठीक आहे, हा फॅक्टर ऑफ सेफ्टी आहे लिमिट स्टेट मेथडचा. मग ज्यावेळेस तुम्ही 0.67 FCKला 1.5 ने डिवाइड करणार तर त्यावेळेस त्याची डिझाईन स्ट्रेंथ येईल 0.45 FCK. क्लिअर होतंय? समजतंय? आता WSMची कम्पेअर करतो मी. काही विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न असेल तर WSM सोबत मी कम्पेअर करतो. बघा, सो हे आन्सर आलं 0.45 FCK. आता WSM मध्ये आपण काय करत होतो की ॲक्च्युअल स्ट्रेंथ असते FCK आणि डायरेक्टली याला आपण 3 ने डिवाइड करून टाकायचो. मग ज्यावेळेस आपण याला 3 ने डिवाइड करतो राजांनो, त्यावेळेस त्याची व्हॅल्यू किती येते? 0.33 FCK. सो WSM मध्ये आपण फक्त 0.33 म्हणजे काय, याला टक्क्यांमध्ये जर का कन्वर्ट केलं तर ते किती झालं? 33%. आणि याला जर का टक्क्यांमध्ये कन्वर्ट केलं तर हा झाला 45. बघा आता कम्पेअर करू.
WSM मेथडमध्ये आपण मटेरियलच्या फक्त 33% यूज करतोय. मटेरियलची जी काही ॲक्च्युअल स्ट्रेंथ आहे त्याच्यापैकी फक्त 33% आपण यूज करतोय. इथं 33% यूज आहे आणि उरलेला जो 67% आहे तो वेस्टेज आहे, कारण तो आपण कन्सिडर करत नाही इन केस ऑफ WSM मेथड. बट इन केस ऑफ लिमिट स्टेट मेथड आपण 45% स्ट्रेंथ जी आहे ती वापरतोय. 55% जो आहे 55% तो आहे वेस्टेज आहे. मग तुम्ही जर का दोघांचं कंपॅरिझन केलं तर तुमच्या लक्षात येईल की इथं 33% यूज होता फक्त, पण आता आपण किती यूज करतोय, इथं 45% यूज करतोय स्ट्रेंथ. म्हणजे स्ट्रेंथचा यूज आपण जास्तीत जास्त करतोय तर क्रॉस सेक्शन कमी होईल, म्हणजे इकॉनॉमी अचीव होईल. त्यामुळे कॉन्क्रीटची डिझाईन स्ट्रेंथ जी असते ती 0.45 FCK असते इन केस ऑफ द लिमिट स्टेट मेथड. क्लिअर? सो आता क्लिअर झालं का? मला कमेंटमध्ये एकदा कळवा बरं. मग पुढचा पॉईंट बघूया. प्रतीक्षा, प्रियंका, सौरभ, बघा हा पॉइंट समजला तुम्हाला? यस. ओके, सौरभ म्हणतो यस, पवन म्हणतो यस. क्लिअर? सो यामध्ये बघा मग स्ट्रेंथ आपण जास्त यूज करायला लागलो, त्यामुळे इकॉनॉमी इथं अचीव झाली. आणि सेफ्टी तर आहेच, बिकॉज 100% जी स्ट्रेंथ आहे ती FCK आहे, त्याच्यापैकी आपण फक्त 45% वापर करतोय, म्हणजे सेफ्टी तर हा देणारच आहे. सो डिझाईन स्ट्रेंथ ऑफ द कॉन्क्रीट इज 0.45 FCK. हे कशा पद्धतीने आलं हे तुम्हाला मी इथं समजून सांगितलं. आता याची काही गरज नाही, आता हा पार्ट मी इथून काढून टाकतो. ओके, सो हा जो पार्ट आहे तो मी इथून काढून टाकतो. चला, हे झालं डिझाईन स्ट्रेंथ ऑफ दी कॉन्क्रीट. नेक्स्ट, स्टील. डिझाईन स्ट्रेंथ ऑफ स्टील इज. आता स्टीलची डिझाईन स्ट्रेंथ किती कन्सिडर करणार, तर स्टीलची डिझाईन स्ट्रेंथ आपण कन्सिडर करतो ॲक्च्युअल त्याची स्ट्रेंथ असते. ॲक्च्युअलमध्ये स्टीलची स्ट्रेंथ असते FY, दॅट इज इल्ड स्ट्रेंथ, आणि याला कितीने मल्टिप्लाय करायचं आपल्याला आता 0.87 FY. 87 FY. आता तुम्ही म्हणाल सर हा 0.87 FY कसा आला, तर लक्षात असू द्या या केसमध्ये जी काही ॲक्च्युअल स्ट्रेंथ असते दॅट इज FY, याला आपण डिवाइड करतो बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी ऑफ द स्टील, आणि तो फॅक्टर ऑफ सेफ्टी किती आहे 1.15. 1.15. ओके, सो FY ला जर का 1.15 ने आपण डिवाइड केलं तर डायरेक्टली आपल्याला 0.87 FY असं मिळेल. आता काही विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न असेल की सर FY ही स्टीलची ॲक्च्युअल स्ट्रेंथ झाली, मग याला जेव्हा आपण स्ट्रक्चरमध्ये यूज करतो याची स्ट्रेंथ कमी नाही का होत? मित्रांनो, कॉन्क्रीट इज द हेटेरोजेनस